विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। बीड जिल्ह्यासारख्या सततच्या दुष्काळाशी झुंज देणाऱ्या भागात गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी दिलासा संस्था आणि एसबीआय फाउंडेशन सरसावले आहेत। धारूर तालुक्यात एसबीआय ग्राम सक्षम उपक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या किसान सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांचा शेती मशागतीचा खर्च 10 पटीनं कमी झाला असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळाली आहे। दिलासा संस्थेचं नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि एसबीआय फाउंडेशनचं भक्कम आर्थिक सहकार्य यामुळे आज धारूर तालुक्यातील 10 गावं सुजलाम सुफलाम झाली आहेत। सध्याच्या काळात डिझेलचे वाढते दर आणि ट्रॅक्टरचं भाडं यामुळे शेतकऱ्याला एकरी नांगरणीसाठी सुमारे 2200 रुपये खर्च करावा लागतो। मात्र दिलासा संस्था आणि एसबीआय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या किसान सेवा केंद्रांमार्फत अवघ्या 200 रुपये नोंदणी शुल्कात 1 एकर शेतीची यांत्रिक मशागत करून दिली जाते। 2023 पासून आतापर्यंत बीड जिल्ह्यातील 1500हून अधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला असून सुमारे 2000 एकर जमीन या माध्यमातून ओलिताखाली आणि मशागतीखाली आली आहे। यामध्ये एसबीआय फाउंडेशन आणि दिलासा संस्था या ठिकाणी धारूर तालुक्यामध्ये 5 ठिकाणी एसबीआय ग्राम सक्षम नावाचा प्रकल्प काम करत आहे। यामध्ये किसान सेवा केंद्र धारूर तालुक्यामध्ये 5 गावामध्ये चालू करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये हिंगणी, निमला, बोडखा, गावंदारा आणि तांदळवाडी या ठिकाणी दिलेला आहे। तर याचा उद्देश करण्याच्या पाठीमागाला हाच उद्देश आहे की या ठिकाणी जी शेतकऱ्याची उदासीनता आहे ही उदासीनता बघून शेतकऱ्यावर पूर्ण स्टडी करून आम्ही हा एसबीआय फाउंडेशन आणि दिलासा संस्थेच्या माध्यमातून प्रति एकर शेतकऱ्यांना 200 रुपये ही सेवा आम्ही देण्याचा मानस आहे। आम्ही जवळपास या ठिकाणी 2023च्या दरम्यान बघितलं तर जवळपास 600 ते 700 एकर कल्टिवेट आम्ही केलेला आहे आणि शेतकऱ्यांचा 10 ते 12 लाख रुपये आम्ही खर्च या प्रकल्पाच्या माध्यमातून वाचवण्याचं काम केलेलं आहे। बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील अतिप्रभावित अशा हिंगणी, बोडखा, निमला, गावंदारा, तांदळवाडी यासह 10 गावांची निवड 2015च्या दुष्काळानंतर करण्यात आली होती। या गावांच्या मदतीसाठी 5 किसान सेवा केंद्र उभारण्यात आली आहेत। या केंद्रांवर ट्रॅक्टर, नांगर, रोटर आणि पेरणीची आधुनिक साधनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत। माझ्या गावामध्ये एसबीआय फाउंडेशन व दिलासा संस्था जशी आली तसं माझ्या गावात एक खूप मोठा प्रकल्प त्यांनी उभा केलेला आहे। या प्रकल्पामधून माझ्या गावातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा त्याने एक हिताचं त्यांच्या शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी खूप मोठा प्रकल्प उभा करून त्यांनी माझ्या गावामध्ये एक किसान भवन एक सेंटर तयार करून ह्या सेंटरमध्ये माझ्या गावातील जे काही शेतकऱ्याविषयी प्रशिक्षण असतील त्यांना यांच्या उत्पन्नात कशी वाढ व्हायची यासाठी अनेक प्रकारचे इथं किसान भवनमार्फत प्रशिक्षण दिले जातात। दिलासा संस्थेमार्फत एसबीआय फाउंडेशनमार्फत एक ॲरो फिल्टरचा प्लॅन्ट तयार केला आहे। त्यामुळे पण गावासाठी एक शुद्ध फिल्टरचं पाणी गावकऱ्यांना भेटत आहे। हिंगणी बुद्रुक येथे किसान भवनची उभारणी करण्यात आली असून शेतकऱ्यांना केवळ यंत्रच नाही तर तांत्रिक ज्ञान मिळावं या उद्देशाने 2025 मध्ये हिंगणी बुद्रुक येथे भव्य किसान भवन स्थापन करण्यात आले। या ठिकाणी पारंपरिक आणि सुधारित बियाण्यांचं जतन, गांडूळ खत निर्मिती आणि रसायनमुक्त शेतीचं प्रशिक्षण कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून दिलं जातं। तसंच शेतीमधील समस्यांचं तात्काळ निराकरण केलं जातं। दिलासा संस्थेने जे आमच्या ह्याला हिंगणीला ट्रॅक्टर दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी सेवा केंद्र ते एकदम उत्तम आहे। कारण बाहेरचं जर आम्हाला मागवायचं म्हटलं तर एकरी 2500 रुपये एकर असं आम्हाला भरावं लागत होतं। तर ते आता आम्हाला 5 एकर नांगर करायचं म्हणलं तर 10,000 रुपये जात होते। आता 5 एकर नांगरटीसाठी फक्त 1000 रुपये खर्च येतो। त्यामुळं बरेच आमच्या दिलासामुळं आमचं फायदा झालेला आहे। असे बरेच सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांची खूप खूप आभारी आहे। याच गावात विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत संगणक कक्ष, डिजिटल वर्ग खोली त्याचबरोबर अभ्यासिका केंद्र देखील उभं करण्यात आलं आहे। ये एसबीआय दिलासा फाउंडेशन संस्थेमार्फत जे हे ट्रॅक्टर्स वगैरे आलेले आहेत त्यापासून शेतकऱ्याचा 80 ते 90% खर्च वाचलेला आहे। जे की प्रति एकर 200 रुपयामध्ये नांगरण असो, तुमचं रुटर असो, ही सर्व मशागत या संस्थेमार्फत शेतकऱ्याला करून दिली जाते। जे की बाहेर नांगरटीचा भाव वगैरे 2 ते 2,500 रुपये एकरी आहे। त्या अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी हे एक चांगलं वरदान ठरलेलं आहे। महात्मा गांधीजींच्या चला गावाकडे या मंत्राला अनुसरून दिलासा संस्थेचं नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि एसबीआय फाउंडेशनचं भक्कम आर्थिक सहकार्य यामुळे आज धारूर तालुक्यातील ही गावं सुजलाम सुफलाम होत आहेत।
दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातागळे, बीड. कार्यक्रमात